आपण आज पाहणार आहोत मित्रांनो नंबर सिरीज। तर या नंबर सिरीज मध्ये काय होतंय, 4थी पासून ते 8वी पर्यंत ज्या पण सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये या आधारावर एक तरी क्वेश्चन येतो आणि हा क्वेश्चन प्रत्येक मुलांचा चुकतो। तर आपल्या या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला चेक करायचंय की अशा किती टाईपचे क्वेश्चन आहेत की जे या प्रश्नावर किंवा मग असे किती टाईपचे क्वेश्चन आहेत की जे या टॉपिकवर आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्याकडे 8 ते 9 टॉपिक आहेत ज्यावर आपल्याला हे प्रश्न विचारले जातात। सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला की अंकगणित श्रेणी, म्हणजे आपल्याला एक तर बेरीज करून आपल्याला त्याचा आन्सर काढावा लागतंय। दुसरी पद्धत काय असते, सतत वजाबाकी। समजा आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे, तर या नंबर सिरीज मध्ये आपल्याला काय करायचंय, दोन संख्यामध्ये वजाबाकी करून आपल्याला पुढची सिरीजचा किंवा पुढचा नंबर आपल्याला या ठिकाणी कळतो। जर आपण तिसरं जर पाहिलं यामध्ये, तर समजा आपण पाहिलं सतत गुणाकार, म्हणजे बघा सगळ्यात पहिले एक तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल, पहिल्या नंबर मध्ये दुसरा नंबर ऍड करा किंवा मग एक ठराविक संख्या ऍड करा तर आपला दुसरा नंबर येईल, पुढचा नंबर येईल। आणि त्याच पद्धतीनं जर पहिल्या संख्येमध्ये एखादी संख्या जर वजा केली तर आपला पुढची संख्या येईल किंवा पुढचा आपला नंबर येईल। या ठिकाणी आपण असं बघू शकतो कशामध्ये, वजाबाकी श्रेणीमध्ये। पण जर आपण पाहिलं, तिसरा असते गुणाकार। जर पहिल्या संख्येनं जर एखाद्या संख्येला गुणलं तर दुसरी संख्या, दुसऱ्या संख्येला जर त्याच सेम संख्येने गुणलं तर तिसरी संख्या। तर या ठिकाणी आपला एक तिसरा आपल्या या ठिकाणी एक पॅटर्न पाहायला भेटतो। जर आपल्याकडे चौथा पॅटर्न कशा ठिकाणी कशा पद्धतीने, तर समजा आपल्याकडे एक संख्या आहे तर त्याला आपण जर ठराविक नंबरवर भाग देत गेलो तर आपला एक पुढचा नंबर आपल्याला पाहायला भेटतो। पाचवं जर आपण पाहिलं तर पाचवा पॅटर्न आपल्याकडे असं सांगतो, एखाद्या संख्येचा वर्ग, म्हणजे कोणत्या पण एका संख्येचा वर्ग केला पहिली संख्या, दुसऱ्या संख्येचा वर्ग केला दुसरी संख्या, तिसऱ्या संख्येचा वर्ग केला तिसरी संख्या। या ठिकाणी आपला हा 5 नंबरचा पॅटर्न पाहायला भेटतो। सहावा पॅटर्न काय म्हणतो की जसा आपण वर्ग केला तसा आपण काय करायचा, घन करायचा। घन जर केला तर आपल्याला पुढच्या संख्या भेटतात। नंतर काय होतं, आपल्याकडे एक ठराविक वाढत्या क्रमाने बेरीज करायची। जर +4 केलं तर +5 किंवा +6, +6 केलं तर +7 किंवा +8 आणि आपला पुढचा नंबर या ठिकाणी आपल्याला भेटतो। त्याच पद्धतीनं आलटून पलटून पॅटर्न, जसं की समजा या ठिकाणी 7 प्लस केले, या ठिकाणी 5 मायनस केले, परत 7 प्लस केले, परत 5 मायनस केले। आणि लास्ट जर आपण पाहिलं मित्रांनो तर एक फिनोबाची एक श्रेणी असते, या ठिकाणी मागील दोन संख्येची बेरीज करावी लागते आणि पुढील दोन संख्येची वजाबाकी करावी लागते। तर या ठिकाणी हे जे 9 पॅटर्न मित्रांनो, या 9 पॅटर्नच्या बाहेर कोणता पण प्रश्न या ठिकाणी कोणत्याच पेपरमध्ये बनत नाही। तर आता यावर आधारित आपण काही ठराविक क्वेश्चन समजून घेणार आहेत। तर सर्वात पहिला आपला क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी पहा की जर खालील म्हणजे निम्नलिखित श्रृंखला में अगली संख्या ज्ञात कीजिए, म्हणजे खालील दिलेल्या संख्यामध्ये पुढची संख्या काय नाही आपल्याला सांगायचंय। तर ते कसं पहा, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 आहे। तर आता जर आपण पाहिलं 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो, 4चा। म्हणजे आपण काय केलं, फरक काढा। 9 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा। 14 आणि 20 मध्ये 6चा। 20 आणि 27 मध्ये 7चा। म्हणजे इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर 4 पासून 5 म्हणजे 4 मध्ये एक ऍड झाला 5 झाले, 5 मध्ये एक ऍड झाला 6 झाले, 6 मध्ये एक ऍड झाला 7 झाले। तर आपला पुढचा जर नंबर पाहिजे असेल तर आपल्याला 7 मध्ये एक प्लस करावं लागेल, तर आपलं किती आहे मित्रांनो, 8। म्हणजे 27 + 8 आपली संख्या किती भेटेल मित्रांनो, 35। किती भेटेल आपली संख्या, 35। हे आले आपले आन्सर। ठीक आहे, याच पद्धतीने आपल्याकडे दुसरा क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन पाहू आपण या ठिकाणी। पहा आता या ठिकाणी निम्नलिखित श्रृंखला में अगली संख्या ज्ञात कीजिए, म्हणजे सेम अर्थ आहे की पुढची कोणता नंबर किंवा कोणती संख्या आहे आपल्या ठिकाणी काढायचंय। तर आता एक दिला आपल्याला 2, एक दिला आपल्याला 9, एक दिला आपल्याला 28, एक दिले 65 आणि पुढची संख्या कोणती आपल्याला इथं काढायची। तर कसं काढायचं पहा आता। अशा ठिकाणी जर असा क्वेश्चन आला तर सिंपल लॉजिक एकच लावायचं, सगळ्यात पहिलं फरक चेक करायचा। फरक चेक करून पाहायचं 2 आणि 9 मध्ये फरक किती आहे पहा बरं। ठीक आहे, 7, 8, 9 7चा फरक आहे, पण याच्यामध्ये 7चा फरक दिसतो कुठं, नाही। याच्यामध्ये आहे का कुठं 7, 8चा फरक नाही, म्हणजे इथं वजाबाकी करून आपल्याला डिफरन्स काढून आन्सर नाही भेटत। मग करायचं काय, जर आपण एक सिंपल लॉजिक लावलं, काय केलं आपण, 1चा जर घन केला, 1चा घन प्लस जर 1 ऍड केलं तर किती होईल, 1चा घन 1 + 1 किती झाले, 2 झाले, म्हणजे आपले 2 आले। ठीक आहे, जर आपण 2चा जर घन केला तर आणि 1 जर ऍड केला तर 2चा घन किती होते, 8 + 1 किती झाले, 9 झाले, म्हणजे आपले 9 आले। इथे जर आपण 3चा घन केला तर आणि 1 ऍड केला तर 28 आले। त्याच पद्धतीने 4चा घन प्लस 1 ऍड, 4 म्हणजे 4चा घन किती, 64, 64 + 1 65। मग बघा इथं 1चा घन केलता, इथं 2चा घन केला, इथं कितीचा केला, 3चा केला, इथं 4चा। तर त्याच पद्धतीने जर आपण या ठिकाणी 5चा घन केला व 1 जर ऍड केला तर आपले 5चा घन किती असतंय, 125 प्लस 1 केला किती आला आपल्याकडे, 126। म्हणजे मग आपले आन्सर काय येईल या ठिकाणी, 126, ऑप्शन क्रमांक बी। त्याच पद्धतीने आपण पुढचा क्वेश्चन पाहू आता। पहा या ठिकाणी निम्नलिखित श्रृंखला में अगली संख्या ज्ञात कीजिए, म्हणजे पुढचा नंबर कोणता आहे हे पण या ठिकाणी आपल्याला इथं काढायचा आहे। पहा आता 3, 7,
15, 31, 63 आणि पुढचा नंबर कोणता. तर या ठिकाणी एक बेसिक पद्धत समजून सांगितलेली आहे बघा. 3ला जर आपण 2 गुणलं तर 3 दुने 6, 3 दुने 6, 6 मध्ये 1 ऍड केला 7 आले. परत आता आपण नवीन नंबर नाही घेतला, याच 7ला परत आपण कितीने गुणलं 2, 7 दुने 14 प्लस 1 15. परत त्या 15ला आपण काय केलं 2 न गुणलं, 15 दुने 30 प्लस 1 31, त्या पद्धतीनं 63. आता जर आपल्याला पुढचा नंबर पाहिजे किंवा पुढची संख्या पाहिजे तर मग काय करावं लागेल, 63 गुणिले 2 अधिक 1 किती होतं आपल्याकडे बघा, 100 किती होते बघा, लावा सांगा. 63 दुने 126 अधिक 1 127, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं ए. ठीक आहे. तर या पद्धतीनं पुढचा क्वेश्चन पाहू आपण. निम्नलिखित श्रृंखला में अगली संख्या ज्ञात कीजिए. म्हणजे पुढचा पॅटर्न आहे मित्रांनो, की या पॅटर्नच या ठिकाणी या टॉपिकवर फक्त या पॅटर्ननेच या ठिकाणी क्वेश्चन आपले बनू शकतात. तर ते कसे आपण ते पाहूया. बघा 10, 5, 15, 10, 20, 15, 25. सर 10 डबल आलं, ठीक आहे. 15 परत आलं, 5 आलं, 25 आलं. आता कसं डोकं लागलं, ठीक आहे. सिंपल डोकं लावायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आपण जे पॅटर्न पाहिले त्या पॅटर्नच्या बाहेर क्वेश्चन बनतच नाही मित्रांनो. बघा या ठिकाणी काय केले, 5 वजा केले, 10 मधून 5 गेले 5 आले. परत या 5 मध्ये 10 ऍड केले, परत 10 15 झाले. परत त्या 15 मधून 5 वजा केले, म्हणजे हा पॅटर्न सेम चाललाय. ठीक आहे बघा, म्हणजे 5 वजा 5 वजा 5. परत जे आन्सर आलं त्यामध्ये 10 ऍड केले 20 आलं. परत 20 मधून 5 वजा केले 15 झालं. परत या 15 मध्ये 10 ऍड केले, मग काय येईल आता 25 आलं. आता जर आपलं पुढचं आन्सर काय येईल, आपल्याला काय करावं लागेल, या 25 मधून 5 वजा करावं लागतं, म्हणजे किती आला आपला आन्सर 20. आहे का बघा ऑप्शन 20 कुठं, हा ऑप्शन क्रमांक बी आला आपला आन्सर 20. तर या टाईपचे क्वेश्चन मित्रांनो खूप इझी असतात, पण काय करतात आपल्याला आयत्या वेळेस किंवा ऐन वेळेस आपण ते विसरून जातो. तर त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. आता बघा पुढचा एक क्वेश्चन आपल्याकडे, हा खूप मस्त क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा 4, 9, 16, 24, 36, 49. याला आपण म्हणतो की वेगळे पद कसं ओळखायचं. ठीक आहे, एक नवीन जर वेगळं पद आलं त्याला कसं ओळखायचं. बघा 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 5 चा वर्ग 25 पाहिजे होता पण आहे का नाही 24 दिलंय, 6 चा वर्ग 36 आहे, 7 चा वर्ग 49. म्हणजे हे जे पद आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर यांना विचारलंय की असं कोणतं पद आहे या सिरीज मध्ये चुकीचं आहे, ते आपल्याला ओळखायचंय. तर कोणतं आहे 24 नंबरचं, ऑप्शन क्रमांक 6. ठीक आहे, या ठिकाणी काय होतं आपलं चुकीचं पद होतं मित्रांनो. आता पहा या ठिकाणी आपण जे बेसिक 5 टाईपचे क्वेश्चन असतात जे की मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये विचारले ते आपण कव्हर केले, ज्याला आपण म्हणतो नंबर सिरीजवर येणारे पॅटर्न टाईपचे क्वेश्चन. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशनसाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.